फसवणूक तुमची इथे होते, ते काय आणि कशी ती व्हिडिओ चॅटमध्ये नक्की सांगतो. आणि मंडळी ह्यामध्ये नर आणि मादी ही कशी ओळखावी आणि ह्यामध्ये काय एक ट्रिक आहे ती पण तुम्हाला व्हिडिओ चॅटमध्ये नक्की सांगतो. तर जय मल्हार मंडळी, मी आहे नानाचं स्वागत करतो तुमचा डेली ब्लॉगचा दिवस 64वा. सकाळी लवकर निघाले म्हणजे कुलाबाच्या दिशेने आणि आपले दोन मित्र आले, एक हितेन ठाकूर आणि दुसरा आवऱ्याचा दादा दोस्त म्हणजे रोहित ठाकूर. दोघं आपल्या संख्या देणार होते. आपण हा पोचलो ससून डॉक कुलाबा मार्केटमध्ये आणि जातात आपल्याला हे मोठे मोठे मासे कटिंगसाठी आलेले दिसले. इथे हे मासे फिलेट करतात म्हणजे या माशाचा मांस आणि काटा वेगळा काढला जातो आणि इथे कटिंग होते आणि हे आपले दोघांची ब्लॉगिंग चालू सुरू. मग मंडळी मी पण गेलो आतमध्ये. बघा हा आपला ससून डॉकचा नजारा काय भारी दिसतो. इथे मंडळी लिलाव सकाळी 4:30 ते 5 वाजल्यापासून सुरू होतो. एकीकडे मासे कटिंग करण्यासाठी किंवा फाल्यावरती हा आपल्या बायका ज्यात ना ते विकायला केल्या त्यांनी सुरुवात केली. आणि मंडळी हे आपल्याला चढाओढ भावाची होतच असते. तुम्ही जर भाव कराल तर तुम्हाला कळेल. त्यात हा दिसले मोठे मोठे आकाराचे तार मासे, त्यांचे डोळे आणि तोंड बघा कसले भारी दिसतात. त्यात मंडळी एका बाजूला दिसला हा मोठा रावस. पण मंडळी हा आहे ना, ही सुरमई सांगून दिलेला हा मासा हा नेहमी गंडवलं जातं की हे सुरमई आहे, पण हा सुरमई नाही आहे. हा मासा आहे वाहू फिश. आणि मंडळी बाजूला ही ती सुरमई आहे, त्याला तोवर सुरमई म्हणतात. ही गंडवली जाते सुरमई सांगून. त्यात मंडळी तुम्हाला सांगतो की नर आणि मादी कशी ओळखावी. हे आहे पोपट मासा, दोन्ही सेम आहे. पण हा जो आहे ना मोठावाला जो आहे ना, म्हणजे याचा तोंड मोठा आहे बघा, याचा हंप आहे ना, हा आहे नर आणि ती आहे मादी. बघा मादीचं कसं लहानसं दिसतं आणि नराचं असतं ना ते त्याचं तोंड उभारलेलं असेल. हे कोणाला फरक माहिती नसेल. त्यानंतर मंडळी आपण बघितलं मोठे मोठे सकले. मोठा सकला बोलला तर नाही करून 30-30 किलो सकला आणि त्यात असं पाठी उडवण्याची कला बाबा इले खतरनाक असतं. एकीकडे मंडळी मोठे मोठे मासे दिसत होते. त्यात मंडळी पोपट माशांची गाडी चाललेली होती म्हणजे त्याच्या घरी. म्हणजे मंडळी एक्सपोर्ट होत होता मावरं. हे मावरं मुंबईच्या बाहेर एक्सपोर्ट होता, फुल बर्फात मारून एकदम. त्यानंतर मंडळी आपण जेवायसाठी घेतलेला हा बोलार मासा. बरेच जणांना बोलार मासा माहिती नसेल आणि माशाचं वैशिष्ट्य असं बघा, तुकडे तर करून घेतले पण त्याचं वैशिष्ट्य काय तुम्हाला ते लगेच समजेल. मंडळी कटिंग केल्यावर माशाचा जो पीस आहे ना काळ्या कलरचा असतो. मासेमारीचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल आणि तुम्ही जर यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर लाईक आणि फॉलो करा विसरू नका. चला असं व्हिडिओ एका नवीन तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय बाय.